आणि आता बातमी मुंबईत नाही, मुंबई पोलीस दलामध्ये मोठा वेतन घोटाळा उघड झालाय। वेतनाच्या नावाखाली तब्बल 6,41,00,00,000 रुपयांवरती डल्ला मारण्यात आल्याचं कळतंय। 8 ते 10 जणांना पोलीस कर्मचारी दाखवून पगार मंजूर करून घेण्यात आला। आता या प्रकरणामध्ये कार्यालय अधीक्षकासह वरिष्ठ लिपिकालाही निलंबित करण्यात आलंय। मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केला असल्याचंही उघड झालंय। दरम्यान या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांवरती कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदमांनीही म्हटलंय। तर वेतन घोटाळ्यावरनं विरोधकांनी मात्र गृह खात्याला लक्ष केलंय। हा 2020चा घोटाळा आहे, आजचा नाही आहे। 2020 सालचा घोटाळा आहे, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि सगळ्या ज्यांनी घोटाळा केला त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई झालेली आहे आणि होते। जे काही डेटा फीडिंग करायचं असतं ते कॉन्ट्रॅक्ट लेवलचे अधिकारी असतात किंवा ते कर्मचारी असतात, तर त्यांच्याकडनं हे केलं गेलेलं आहे का, हे नेमकं कसं झालं ह्याची संपूर्ण चौकशी अजून चालू आहे। मंत्रालयाचं नाव घेऊन त्याला बदनाम करण्याचं काही कारण नाही। जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे कर्मचारी जे असतात त्यांच्याकडनं करायचं केलं गेलेलं असावं असं माझा अंदाज आहे, परंतु चौकशी अजून चालू आहे आणि त्याचा अहवाल मी मागून घेतलेला आहे, त्याच्या आधारे आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। मला अतिशय आश्चर्य वाटतं की कशा पद्धतीनं पोलीस नसताना सुद्धा त्यांना वेतन देण्यात आलं। हा प्रशासनातला प्रशासकीय ही संपूर्ण बाब आहे, त्याच्यामुळे याची संपूर्ण गृह खात्याने चौकशी केली पाहिजे आणि पोलीस नसताना सुद्धा त्यांना पगार देऊन आलेत याची चौकशी करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। थेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय। त्यामुळे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलटं काम हे महाराष्ट्र पोलीस करत आहे। पोलीस कर्मचारी नसताना पोलीस दाखवून पैसे लुटणं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आता मोगलाई सुरू झालेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा किती वेंधळट आहे, नवे तर किती भ्रष्ट आहे, याची नवनवीन उदाहरणं ही आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत।